सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया लिमिटेड इंडिजिनियस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त यांना एक विशेष निवेदन आहे की ठाणे महानगरपालिकेचं नवीन महानगरपालिका भवन रेमंड सिंघानी या जागेवरती सेवा भूखंडावर चालू आहे. 8 एकरचं भूखंड आहे. 1.5 एकरच्या परिसरामध्ये हे काम तूर्त चालू झालेलं आहे आणि या कामावरती के व्ही एम हैदराबादमधील महाराष्ट्र राज्याच्या बाहेरची कंपनी काम करते आणि या 1.5 कोटी या 1.5 एकरच्या जागेमध्ये प्रशस्त महानगरपालिका 32 माळ्याचं भवन बांधलं जात आहे. 8 एकर परिसरात लँडमध्ये जवळजवळ 1000 झाडं ट्रान्सप्लांट केली आणि झाडे ट्रान्सप्लांट करताना उद्यान विभागामार्फत हे विविध ठिकाणी ती करण्यात आली आणि सुविधा भूखंड मोकळा केला आणि आत्ता त्या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर कामाला खोदकाम करून सुरुवात झाली आहे. त्या जागेवर खोदकाम करताना तिथे एक पाण्याची विहीरसुद्धा आढळलेली आहे. त्यामुळे ती पाण्याची विहीर बुजली जाऊ नये हे माझं प्रत्यक्ष हे आहे. आणि दृष्टी गोष्ट म्हणजे हे जे महानगरपालिका भवन आहे, हाफिस कॉन्ट्रॅक्टर जे नाविन्यपूर्व उच्च भूषित कंपनी जे विविध देश विदेश आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या डिझाईन करता अशा हाफिस कॉन्ट्रॅक्टरने हे नवीन महानगरपालिका भवन 32 माळ्याचं डिझाईन केलेलं आहे. आणि इपिकॉन कन्सल्टंट्स मुंबई यांनी यांचं RCC डिझाईन केलेलं आहे. आणि हे डिझाईन करताना तांत्रिक मुद्द्याची बाब अशी आहे की महानगरपालिकेचं 32 माळ्याचं भवन आपण बांधतोय. ही चांगली बाब आहे की महानगरपालिकेला हे विस्तृत स्वरूप पाहता या महानगरपालिकेच्या भवनाची आवश्यकता असल्याने 32 माळ्याचं भवन बांधतोय. परंतु हे भवन बांधताना इपिकॉन्स आणि हाफिस कॉन्ट्रॅक्टरने डिझाईन केलेलं असताना महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ हे सक्षमतेने काम करत आहेत. परंतु त्याच्यामध्ये एक त्रुटी आहे की PMCचा जो मुद्दा आहे, एवढ्या मोठ्या 1000 कोटीच्या प्रकल्पाला PMC ही अत्यावश्यक आहे, नो डाऊट. परंतु PMC करताना महानगरपालिकेच्या पॅनलवरती जवळजवळ 2019 19 पॅनल्सवर कन्सल्टंट, आर्किटेक्ट आणि व्यवस्थापन कक्ष कंपन्या होत्या आणि त्याच्यामध्ये अजून 6 ॲडिशन्स केल्या. या 6 ॲडिशनमध्ये TUMC कंपनीसुद्धा आली. तर ह्या संपूर्ण प्रशासकीय बाबी पूर्तता करताना त्या काही मी सेवेमध्ये होतोच, परंतु ही बाब मला काही माहिती नव्हती आणि त्या काही मी सुद्धा काही कंपन्यां कन्सल्टन्सीबाबत ज्या कंपन्याज होत्या त्याच्यामध्ये अनुभवी कंपन्या होत्या. अशा अनुभवी कंपन्यांना कामं मिळालेली नाही आहेत, महानगरपालिकेने नियुक्ती केलेली आहे. परंतु या नवीन होणाऱ्या 1000 कोटीच्या भवनवर TUMC कंपनी कोण आहे तुम्हाला मी सांगतो. TUMC कंपनी म्हणजे